तर या आपण थोडं बाहेर व्हायचं. VPL कमिटी आपण लक्ष द्या, थोडा वेळ करता, नंतर मग संध्याकाळी जास्त वेळ होतो सामन्याला. तर या ठिकाणी ज्यावेळेस सामना सुरू होईल आजच्या दिवसातील दुसरा सामना, त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा जातो आमचे सहकारी मित्र विनोद पाटील यांच्याकडे. तोपर्यंत आम्ही एक डीजे मास्टर सुंदर असं गाणं ऐकू आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. मराठी थँक्यू MS DJ, थँक्यू उमेश. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं VPL 2017 मध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा या ठिकाणी आपण निश्चितच दुसरं वर्ष आपण पाहतोय स्पर्धेचं, आणि दुसऱ्या वर्षातला हा दुसरा दिवस या ठिकाणी पाहतोय. काल पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झाला होता. जबरदस्त क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण मैदानावरती अनुभवला. मात्र आज देखील एकूण 8 सामने आपण पाहणार आहोत. पहिला सामना इथे संपन्न झालाय. साई कृपा डेव्हलपर संघाने तो सामना जिंकलाय. प्रसाद परब साहेब यांचा हा संघ या ठिकाणी विजय होतोय. मॅच जितेंद्र शेंडेने इथे पटकावलेला आहे. 2 षटकं हाताळली होती, फक्त 10 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये, आणि 3 गडी या ठिकाणी बाद केले होते. इकॉनॉमी रेट जर आपण पाहिलं तर प्रति षटकामागे निश्चित 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दरम्यान सामना इथे सुरू होतोय. भानुदास शेठ युवा फाउंडेशन वर्सेस AKPM वॉरियर्स. भानुदास शेठ युवा फाउंडेशनच्या संघनायकाला सूचना, आपण आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. लवकरात लवकर दोन्ही संघांनी आपले राखीव खेळाडू पाठवायचे आहेत. भानुदास शेठ युवा फाउंडेशन नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलाय व इथे आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी AKPM ला. हा चेंडू हलक्यात खेळून काढलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटचा तिथे मिसफीड करतोय, आणि या 2 धावा इथे पहिल्या चेंडूवर इथे वसूल करतोय फलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. भानुदास युवा फाउंडेशन राखीव खेळाडू पाठवायचा आहे बघा, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडूच्या तुलनेत जर हा चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवर टाकला होता. पहिला चेंडू बॅटच्या खाली टाकला होता, ओरपीच चेंडू. त्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं हलक्या हाताने. मात्र हा चेंडू वेगाने, पहिल्या चेंडूपेक्षा या चेंडूला जास्त गती प्रदान केली होती आणि बीट केलं या चेंडूने फलंदाजाला. स्ट्रायकरचा फलंदाज नागेश याला बीट केलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 2 आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. हा चेंडू यावेळेस यष्टीचित्त स्ट्रॉंग अपील केले गेले, मात्र पंचांनी अपील त्या ठिकाणी फेटाळून लावले. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केला इथे. बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेख फेकल्यात. गोलंदाज दिनेश राऊत अतिशय चांगला खेळाडू, सातत्याने चांगली कामगिरी.
धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 2 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा नागेश. विकेट दिनेश. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का 2 या धावसंख्येवर. इथे लागतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू इथे फेकलेत. फलंदाजाला बाद केले. 2 चेंडू निर्धाव टाकले. 1 गडी बाद केलाय. धावसंख्या धावफलकावर 2. आजचा दिवस निश्चितच खूप खास दिवस आहे बघा. आमचे उपाध्यक्ष विपीएल कमिटीचे सचिन केवणे सुनील केवणे यांचा आज वाढदिवस आहे. निश्चितच या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांच्या इच्छा आकांक्षा निश्चितरित्या पूर्ण व्हाव्यात. त्यांना जे जे हवंय त्यांच्या आयुष्यात ते सारं त्यांना मिळू दे. आजच्या या हर्षदिनी काय देऊ तुला मी शुभेच्छा. तू सदैव हसत राहावं मनात माझ्या ही एकच इच्छा. सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस असं म्हटलं जात आहे. आणि आई भवानी चरणी आम्ही निश्चित प्रार्थना करतोय की सुनीलला उदंड आयुष्य लाभू दे. निरोगी आयुष्य लाभू दे. आणि आज संध्याकाळी निश्चितच सेलिब्रेशन होणार आहे सुनीलच्या घरी. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड ऑफचा पुढे सरकला. चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात. आता चेंडू 8 ढकललाय. दरम्यानच्या काळात 3 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर यावेळेस 5 धावा. भानुदास युवा फाउंडेशन हा संघ जर पाहिला तर महेश केवणेचा हा संघ या ठिकाणी खेळत असताना संघाचे मालक आपण पाहू शकता. भानुदास युवा फाउंडेशनचे संघ मालक सचिन शेलार साहेब यांचा हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला AKPM हा संघ. एक नवीन संघ यंदाच्या मोसमात आपण पाहतोय. AKPM वॉरियर्स हा संघ आहे. आढाव पावसकर आणि त्याचबरोबर कांबरी अशी त्रिमूर्ती एकूण खंडागळे साहेब असे एकूण 4 जणांचा हा संघ आपण पाहू शकता. 4 संघ मालक लाभले आहेत AKPM वॉरियर्सला. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 5 धावा. पहिले षटक या ठिकाणी संपलेले. दिनेशने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. ज्या प्रकारे या आधीच्या सामन्यात पहिले जितेंद्रने फक्त 5 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या सामन्यात दिनेश राऊतने केलेली आहे. नवीन गोलंदाज येतोय गणेश. यावेळेस कुडसावर इनकडनं गोलंदाज गणेश. स्ट्राईकला फलंदाज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज फिरोज. नॉन स्ट्राईकला वैभव राऊत आपण पाहतोय. नागेश बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर वैभव राऊत. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा पुढे सरकलाय. चेंडू उचलतो त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात. जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 7 धावा. या ठिकाणी स्पर्धा जर आपण पाहिली तर www.tenniscricketच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मात्र त्यासाठी इंटरनेटची जी निश्चितच इथे सुविधा पुरवली जाते ती म्हणजे कॉम्प्युटेक ब्रॉडबँडच्या माध्यमातून मनोज गायकवाड यांच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा पुरवली जाते. फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी ही सुविधा दिलेली आहे आमच्या www.tenniscricket.in. गोलंदाज गणेश यावेळेस पाहतोय आपण. हा चेंडू यावेळेस कॉट बिहाइंडचा अपील. मात्र अपील चुकीच्या ठिकाणी करतात. मात्र प्रमुख पंचांनी ते बाद दिलेले आहे. फलंदाज बाद.
दुसरा धक्का इथे लागतोय, फलंदाज बाद होतोय या ठिकाणी वैभव राऊत. ज्या प्रकारे या संघाने भानुदास युवा फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती, निश्चितच त्यांच्या इच्छा त्यांनी जाहीर केल्या होत्या. असं वाटलं होतं एक मोठी धावसंख्या इथे पाहायला मिळेल, सुरुवातीला हाणामारी पाहायला मिळेल, पॉवर प्ले मध्ये धावा इथे पाहायला मिळतील. मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांचा निर्णय इथे निश्चितच चुकीचा आपण पाहतोय. फक्त 5 धावा आल्या. त्यानंतर या षटकात जर पाहतोय तर दुसऱ्या षटकात आपण पाहतो 3 चेंडू फेकले, आतापर्यंत 3 धावा आल्या, एक गडी देखील बाद झालेला आहे. मात्र संतांनी संयमी सुरुवात इथे निश्चितच पाहायला मिळते भानुदास युवा फाउंडेशन संघाकडनं. फलंदाज गणेश यावेळेस पुढचा एंडकडनं हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक विकेटचा पुढे सरकलाय. दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 9 धावा. आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत रमेश मयेकर. जबरदस्त असं गुणलेखन, गतवर्षी अचूक माहिती, निश्चितच अचूक गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आम्ही गतवर्षी देखील पाहिलं होतं. आज पुन्हा एकदा आमच्या सोबत. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चूक करतोय, चेंडू बीट करून येतोय, आउटफील्ड फास्ट. मात्र चेंडू आता मात्र या ठिकाणी 4 धावेला जाताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 4 ने पुढे सरकते. 13 धावा या ठिकाणी 22च्या स्वरूपात ही धाव येते. काल आमच्या सोबत गुणलेखक अब्बास गाजी होते आणि त्याचबरोबर दुसरे गुणलेखक किरण मेडेकर होते. 2 गुणलेखक काल आम्ही पाहिले. हा चेंडू यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, गुड फिल्डिंग, अतिशय चांगली गोलंदाजी, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक दुसरं संपते. पॉवर प्लेची 2 षटकं या ठिकाणी संपली. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 13 धावा. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर करंट रन रेट जर पाहिलं तर 6.50चा. आता निश्चितच इथे जर पाहिलं तर पूर्णपणे जखडून ठेवलंय या 2 गोलंदाजांनी. कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही या भानुदास शेट युवा फाउंडेशनच्या या फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकाखेर फक्त 13 धावा धावफलकावर. मात्र 3 षटका अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि 18 चेंडू मध्ये हे भानुदास शेट युवा फाउंडेशनचे फलंदाज किती धावा जमवतील, किती धावांचा टार्गेट इथे सेट करतील या AKPM या वॉरियर्स संघासमोर. या संघाचे मालक AKPM चे आपण पाहू शकता. एकूण मालक आहेत संघाचे 4 मालक आहेत. पाहू शकता आपण. VPL कमिटीच्या सर्व मेंबर्सला सूचना आहे, व्यासपीठावर 1 मिनिटासाठी जमायचंय. श्री सुनील केवडे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे अविनाश टेंबे यांच्यातर्फे त्यांचा केक कापण्यात येणार आहे. अविनाश टेंबे यांनी केक आणलेला आहे. आपल्या लाडके मित्र, आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष श्री सुनील केवडे यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त कमिटी मेंबरनी यायचंय आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर सुनील, हॅपी बर्थडे टू यू. जबरदस्त या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बघा त्यांच्या कमिटीच्या मेंबर्सने, स्पेशली अविनाश टेंबे याने थँक्यू. सामना सुरू होत आहे. निश्चितच खूप चांगला दिवस आहे. सुनील केवणे यांचा आज वाढदिवस. हा चेंडू अतिशय चांगला प्रयत्न होता. हा झेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला होता. जर पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये वेगाने पुढे सरकले होते. बॉडी जर पाहिलं तर वेट ट्रान्सफर झालं होतं पुढच्या बाजूला, तरी देखील हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथे 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 14 धावा. हॅलो हॅलो
हॅलो यावेळेस चेंडू गॅप मध्ये खेळून काढताय, डी पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, तोपर्यंत धावा येत आहेत या ठिकाणी 3 धावा येते, धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर दिनेश राऊतच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते. यावेळेस 4थ्या क्रमांकावर महेश केवणे आपण पाहतोय, स्ट्रायकर एंडला महेश केवणे, गोलंदाज दिनेश राऊत. दिवस स्वीप करण्याचा प्रयत्न, झेलचा अपील झालेले बघूया त्या ठिकाणी. पंच दर्शवतात चेंडू जर आपण पाहिलं तर निश्चितच फॉर्मच्या वर लागलेलं आहे त्या ठिकाणी. बाईक लेग बाईचा इशारा करताना पंच. अतिशय चांगली धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 18 धावा. गोलंदाज दिनेश राऊत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय. AKPM वर्सेस भानुदास शेठ युवा फाउंडेशन. गोलंदाज दिनेश राऊत. हा चेंडू यावेळेस पॅड आणि बॅटच्या मधून यष्टीरक्षकाला चेंडू या ठिकाणी कलेक्ट करता आला नाहीये. निश्चितच हलकीशी एज लागली होती. 1 धावेतीमध्ये धावसंख्या धावफलकावर 19 धावा. या ठिकाणी केक आपण सेलिब्रेशन केलेलं आहे. सुनील केवणे यांचा वाढदिवस इथे निश्चितच सेलिब्रेट केलेला आहे आणि संध्याकाळी निश्चितच पार्टी असणार आहे. मात्र ही पार्टी असणार आहे कमिटीच्या मेंबरसाठी, त्यामुळे प्रेक्षकांनी निश्चितच जाऊ नका ढवळेपाडामध्ये. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने 1च धावेती मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 20 धावा. तिसरं षटक सुरू आहे. जर पाहिलं तर निश्चितच शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारचं अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मोठे फटके पाहायला मिळत नाही. त्यामागचं कारण गोलंदाजी जबरदस्त केलेली आहे AKPMच्या गोलंदाजांनी. फलंदाजांना जखडून ठेवले. चांगली गोलंदाजी कुठल्या स्पॉटवर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतो या ठिकाणी. तिसरं षटक या ठिकाणी संपतंय. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 21 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर 7.00 सरासरीने ही धावसंख्या आपण पाहतोय. आणि पहिल्या सामन्यात देखील निश्चितच 21 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. 21 धावांनी या सामन्यात देखील आपण पाहतोय 21 धावा. मात्र गोलंदाज दिनेश राऊतने इथे पाहिलं तर 2 षटकं हाताळली आहेत आणि 12 धावा त्याने दिलेल्या आहेत. आणि एकूण त्याने गडी बाद केल्या जर आपण पाहिलं तर गडी त्याने एकूण बाद केले आहेत. VPLच्या सर्व मेंबर्सला सूचना, व्यासपीठाजवळ आणि व्यासपीठावर अतिशय गर्दी, कदाचित बिनकामाची. प्रेक्षक कशासाठी तर कमिटीच्या मेंबर्सला विनंती आहे की कृपया व्हॉलेंटियर्सनी त्यांचं काम करावं आणि व्यासपीठासमोरची थोडी गर्दी बाजूला कमावी. गोलंदाज येतोय या ठिकाणी फैजल. 4थं षटक घेऊन धावसंख्या धावफलकावर 3ऱ्या षटकाखेर 21 भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाची आपण पाहतोय. गोलंदाज फैजल. राऊंड द विकेट. चेंडू यावेळेस ऑन साइडला प्लेस केल्या कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. मिस फील्ड होते त्या ठिकाणी आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा. मी विनंती करतोय बघा डाव्या बाजूला आमचं व्यासपीठ आहे, त्याचबरोबर आमच्या संघ मालकांसाठी त्या ठिकाणी निश्चितच 20 चेअर्स त्या ठिकाणी फक्त आमचे संघ मालक बसतील आणि समोर त्याच्या खाली ती जागा आहे त्या ठिकाणी आमचे मान्यवर बसतील. मी विनंती करतोय आमच्या प्रेक्षकांना, नम्र विनंती करतोय बघा आपण सहकार्य दाखवा. त्या ठिकाणी निश्चितच आमचे फक्त मान्यवर बसतील, आपण कुणी त्या ठिकाणी बसू नका. आपल्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. बघू शकता त्या ठिकाणी 5 प्रेक्षक कक्ष या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि निश्चितच या 5 प्रेक्षक कक्षामध्ये जर पाहिलं तर भरपूर जागा आहे. आपण त्या ठिकाणी जायचं आहे. ही स्पर्धा आपल्यासाठी. आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय. फक्त आम्ही तुम्हाला विनंती करतोय या ठिकाणी आपण या विनंतीला निश्चितच मान देऊन थोडंसं सहकार्य दाखवायचं आहे. कारण निश्चितच प्रेक्षक म्हटल्यानंतर प्रमुख घटक असतो, बॅकबोन म्हटलं जातो स्पर्धेचा आणि प्रेक्षकांशिवाय निश्चित ही स्पर्धा अपूर्ण आहे. या स्पर्धेला प्रेक्षकांनी
निश्चितच भरभरून प्रेम दिलेलं आहे. या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्लीज आतमध्ये कोणी येऊ नका व्यासपीठाजवळ. अपील केले गेले दरम्यानच्या काळात या ठिकाणी एक धावेमध्ये पंच लेगबाईचा इशारा करताना फिरोज सर जबरदस्त पंचगिरी कालच्या दिवसात देखील. आणि याच मैदानावरती 21 मार्चला पालकमंत्री प्रीमियर लीग या ठिकाणी सुरू होणार आहे. प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा क्रिकेटची मेजवानी या मैदानावरती. जर आमच्या संघ मालकांनी सहकार्य केलं तर नाईटची स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित करता येईल. चेंडू जातोय कव्हर आणि पॉईंटच्या मधून, कव्हर पॉईंटच्या दिशेने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. वांगणी निश्चितच या वांगणीमध्ये सातत्याने क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. आम्ही IPLच्या ग्रुपमध्ये आम्ही बघत असतो सातत्याने 12ही महिने, पाऊस असो कुठलाही सीझन असो, क्रिकेट सातत्याने खेळले जाते. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकला, चेंडू उचलतो पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा पूर्ण होतील का? मात्र हा थ्रो हातातून निसटतोय आणि इथे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण यावेळेस 28 धावा. 4 षटकं इथे संपल्यात. या षटकात जर आपण पाहिलं तर या षटकात देखील 7 धावा आलेल्या आहेत आणि जो करंट रन रेट जर आपण पाहतोय तर तो 7चाच आहे अजूनपर्यंत. पहिल्या 3 षटकात 21 धावा होत्या, या षटकात 28 धावा झालेत एकूण पूर्ण. आपण जर पाहतो तर या षटकात 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज फैजलने. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र ज्या प्रकारे या भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती, मात्र त्यांच्या फलंदाजांनी ते निराशा केलेली आहे. फलंदाजी ते निष्फळ ठरलेली आहे, कारण 4 षटकं आणि 28 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मात्र शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा इथे आल्या तर एक सन्मानजनक स्कोर धावफलकावर पाहायला मिळेल. मात्र शेवटच्या षटकात निश्चित धावा येतील का? कारण 4 षटकामध्ये जे घडलं नाही ते या 5व्या षटकात घडेल का, हा देखील प्रश्न आहे. एका बाजूला महेश केवणे जर पाहिलं तर महेश केवणे खेळतायत या ठिकाणी 6 धावांवर नाबाद खेळतायत. हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क, ऑल मार्क फटका, षटकार. वर स्वागत केले चंद्रकांत वाघचं षटकाराने. मात्र महेशने बॅटचा फेस उघडलेला आहे. सुरुवातीला संयमी खेळ दाखवली होती, मात्र महेशला देखील इथे कळून चुकलेले आहे की आता मात्र इथे मोठे फटके मारावे लागतील. कारण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 28 होती 4 षटक अखेर, मात्र आता ती धावसंख्या आपण पाहतोय 34च्या घरामध्ये. चेंडू ऑन साइडला फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का, ज्या फलंदाज महेशने इथे षटकार दाखवला होता असं वाटलं होतं महेश आणखीन मोठे फटके दाखवेल या ठिकाणी, मात्र महेशला इथे चंद्रकांतने तंबूचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक धक्का इथे लागतोय भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाला. डरने वालों को मैं और डराऊं. बॅट मधून त्यानंतर परत त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू जर पाहिला तर पहिल्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू गुडलँड स्पॉटवर होता. आधीचा चेंडू समोर टाकला होता, ओव्हरपिच टाकला होता, तो चेंडू बरोबर मिडल केला होता महेशने. मात्र हा चेंडू मिडल करता आला नाहीये, त्यामुळे इनसाइड एज लागून चेंडू जातोय स्टॅनवर. हा चेंडू स्कोर टप्प्याचा ऑन साइडला, चेंडूला फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक, चूक करतोय त्या ठिकाणी. यावेळेस VPL चौकार. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 38. चेंडू भिरकावून दिलाय, गगनचुंबी फटका, षटकार.
धावसंख्या 6 पुढे सरकते. 44 धावा. फटका आलाय फलंदाज भूषणच्या बॅट मधून. आपण बघतोय भूषण बैकर. काल मात्र गणेश बैकरने जबरदस्त सामना रंगवला होता. 2 षटकार लगावले होते मात्र त्यानंतर तो सामना त्यांना गमवावा लागला. मात्र या ठिकाणी बैकर जर आपण पाहिलं तर भूषण बैकर 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून. धावसंख्या धाव बलकावर 44 धावा. चंद्रकांत वाघ हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला क्षेत्ररक्षक हा चेंडू उचलतोय. दरम्यान 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धाव बलकावर 45 धावा. षटक निश्चितच या ठिकाणी महागडे षटक आपल्या पाहायला मिळते. 17 धावा आतापर्यंत कुठल्याच या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस फलंदाज फिरोज. हा चेंडू यावेळेस झेल होऊ शकला असता मात्र चेंडू जातोय सीमा पलीकडे. चौकार. या पुढील सामना स्वप्नील 11 वर्सेस श्री शिवछत्रपती वॉरियर्स या 2 संघादरम्यान. या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी संघ मालकांनी या ठिकाणी निश्चितच यायचं. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. संघ नायक संघ मालक आपला संघ या ठिकाणी घेऊन यायचा आहे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. आजच्या दिवसाचा 3रा सामना आपण पाहणार आहोत. दरम्यान जो सामना या ठिकाणी सूर्य विद्यमान सामना आपण पाहतोय AKPM वॉरियर्स वर्सेस भानुदास शेठ युवा फाउंडेशन. भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा एक वेगळा निर्णय या ठिकाणी घेतला होता. कारण जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकली जाते त्या ठिकाणी आम्ही नेहमीच पाहत असतो की फलंदाज संघ नेहमीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. मात्र या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मात्र त्यांचा निर्णय पहिल्या 4 षटकामध्ये पहिल्या तर 28 धावा होत्या. मात्र या षटकात शेवटच्या षटकात आपण पाहतोय तब्बल 21 धावा कुठलेल्या आहेत. त्यामुळे एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे. भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाने 49 धावा बलकावले लावलेले आहेत आणि 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. AKPM वॉरियर्स संघासमोर 50 धावा इथे चेस होतील का बघा. कालच्या दिवसामध्ये 49 धावा लावल्या होत्या. श्री गणेश कुडसावरे संघाने सारंग किंग्स संघाविरुद्ध. त्या सारंग किंग्सला निश्चितच या धावा त्यांनी करू दिल्या नाही आणि तो सामना जिंकला होता. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय आज या दुसऱ्या सामन्यामध्ये 49 धावा इथे लावल्या आहेत. मात्र AKPM वॉरियर्स संघ प्लीज थोडीशी शांतता ठेवा विनंती करतो तुम्हाला. बघा भानुदास शेठ युवा फाउंडेशन 49 धावा धावफलका लावलेल्या तर 50 धावांचं लक्ष AKPM वॉरियर्स संघासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि 50 धावा या मैदानावरती चेस होतील का हा देखील प्रश्न आहे. मात्र इथे भानुदास शेठ युवा फाउंडेशनने एक फायटिंग स्कोर उभा केलेला आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तर या धावा डिफेन्स करता येतील. मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये खेळाच्या काय घडेल काय बिघडेल निश्चितच या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या सत्रात मिळतील. मात्र दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होतंय आणि यावेळेस आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन घेतोय. या ठिकाणी आम्ही विश्रांती घेतोय आणि आमंत्रित करतोय आमच्या साथी समालोचक जगदीश पाटील यांना. ओव्हर टू जगदीश पाटील. हॅलो धन्यवाद विनोद. तर पुढचा सामना असणार आहे आपण बघू शकाल छत्रपती वॉरियर्स विपक्ष स्वप्नील 11 या 2 संघामध्ये कॅप्टन ऑफ टीम दोन्ही संघाचे संघनायक आपले सर्व खेळाडू घेऊन आमच्या मंचासमोर या. आपल्याला कॅप परिधान केली जाईल. स्वप्नील 11 विपक्ष छत्रपती वॉरियर्स 2 संघ आपण बघणार आहोत. 3रा सामना. तर छत्रपती वॉरियर्स संघाचा विचार केला तर या संघाचे संघ मालक असणार आहेत अमोलजी शेलार आणि संजय झोमटे साहेब. तर दुसरीकडे स्वप्नील 11 हा संघ बघा अतिशय चांगली कामगिरी केली आहे संघाने. स्वप्नील 11 चे संघ मालक स्वप्नील शेठ शेलवले असतील. तर या आपण मंचावरती या ठिकाणी आपले दोन्ही संघ घेऊन आमच्या मंचासमोर या.
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू होतो या ठिकाणी. पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. योगेश आम्हाला इशारा करतोय की सामना सुरू होत आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विश ऑफ दी बस. बोथ द टीम गुड क्रिकेट. हा चेंडू यावेळेस मात्र उसळी घेणारा चेंडू फेकला होता. थोडासा उसली दिली आहे चेंडूला आणि चेंडू मात्र सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज वैभव राऊत, जो यावेळेस भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाकडून खेळताना दिसतोय आपल्याला. तर नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मात्र हा त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य येणाऱ्या 5 षटकात कळणार आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये फक्त 50 धावांचं लक्ष ठेवलंय. AKPM वॉरियर्स संघ जो आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळतोय. तर कालच्या दिवसात भानुदास शेठ युवा फाउंडेशनचा सामना एक झाला होता. तो सामना मात्र ते हारले होते भक्ती 11 संघासमोर. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार. करने वालों को मैं और डराऊं, और भाई का मैं तो डंका बजाऊं, अरे उसके इशारे पे जान लुटाऊं, अपन को भाई का सिक्का जलाऊं, आसमान को वो जमीन पे ला दे, अनहोनी को होनी करके दिखा दे, बोला बा क्या माहिम क्या वरली क्या खार के जरा बच के. एसटी रक्षकांनी फर्स्ट स्लिप आहे त्याच्यामधून गॅप काढले. चेंडू मात्र थर्डमॅनला पहिला चौकार बघायला मिळतोय. फलंदाज संदेश याच्या माध्यमातून हा चेंडूचा पाठलाग केला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. आणि निश्चितच हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असता तर पॉइंटच्या वरून मात्र चौकार मिळाला असता. मात्र चेंडूचा पाठलाग शेवटच्या क्षणापर्यंत केला होता मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. बघा 3 चेंडूंची सांगता झाली आहे षटकामध्ये आणि फक्त 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आहे. नेश हा चेंडू यावेळेस चेंडू बराच वेळा होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि पहिला धक्का यावेळेस मात्र AKPM वॉरियर्स संघाला. तर दोन्ही संघ आपण थोडे साईडला आहे. स्वप्नील 11 आणि शिव छत्रपती वॉरियर्स संघ आपण समालोचक कक्षेच्या थोडस बाहेर व्हायचंय. तर निश्चितच या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतोय. यावेळेस जर बघितलं तर AKPM या संघाचा फलंदाज बाद झालाय. पहिला फलंदाज बाद झाला यावेळेस संदेश ज्याने चौकार दाखवला होता एक मात्र तो बाद झालाय. आणि 1 डाऊनचा फलंदाज गणेश. 1 डाऊनचा फलंदाज गणेश येतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकला चेंडू फेकलाय मात्र गोलंदाज थोडासा विचार करतोय की एच का लागली नाहीये. चांगली गोलंदाजी बघतोय आपण या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. वैभव राऊत याची अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन. कारण जरी सुद्धा एक चौकार केलाय चुकीचा मात्र तरी सुद्धा कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि एक विकेट सुद्धा प्रस्थापित केलाय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या सर्कल मध्ये. आणि या गोलंदाज मात्र आपल्याला रफ्तार का सौदागर बघतोय आपण. एक तेज गोलंदाज. या चेंडू बाहेरून केलाच होता. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू ठेवला. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकात मात्र AKPM संघाची धावसंख्या बघितली तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. फॅशन करूनशी पोर चालली कॉलेजला
मध्ये जे प्रेक्षक या मैदानावरती सामना बघण्यासाठी आले आहेत, मला दुसरीकडे जे लाईव्ह प्रेक्षेपण बघितलं जातं युट्यूबच्या माध्यमातून, तर दुसरीकडे www.tennis.cricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर यांची वेबसाईट, तर आमचे गौरव सावंत जे ठाण्याचे त्यांना हेड बनवले गेले तर मागच्या महिन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी त्यांच्याकडून बघतोय आपण. अतिशय चांगला त्यांचा परफॉर्मन्स या आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा. तर दुसरं षटक सुरू होतं. या ठिकाणी गोलंदाज यावेळेस चेंडू मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केलून करतोय. क्षेत्ररक्षक मौजूद आहे, फक्त सिंगल मिळणार आहे चेंडूवरती. कारण पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण दोन क्षेत्ररक्षक तडीय सर्कलच्या बाहेर होते, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बघू शकतो आपण. तर दुसरीकडे आपण स्पर्धा डेन केबल MBC च्या माध्यमातून घर बसल्या बघू शकता. सन्माननीय मनोजजी कदम या VPL कमिटीचे खजिनदार आणि त्याच्यानंतर मनोज गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, सरळगाव, नेरळ या सर्व विभागामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेचा घर बसल्या आमचे जे लाडके प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता डेन NBC च्या माध्यमातून. तर बघा धावसंख्या बघितली तर धावफलकावरती यावेळेस फक्त 5 धावा आल्या. दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाज नागेश दिघे याला बघतोय आपण. कुडसावडे करून गोलंदाजी मागवती. तर फक्त 5च धावा होत्या. पहिल्या षटकात 4 धावा होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघितली आपण. हा चेंडू पुल डिलिव्हरी, फायदा उठवता आला नाहीये. चेंडू डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा फक्त सिंगल आले, बॅकअप केलं जात आहे. मात्र करा बॅकिंग तोपर्यंत दुसरी लागवडीचा प्रयत्न, 2 धावा. वॉटर रनिंग निश्चितच. तर आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी डेन केबल वरती जे लाईव्ह प्रेक्षेपण बघतात या शशी टेमके त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत VPL कमिटी करून. तर निश्चितच या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. कालच्या दिवसामध्ये बरेचसे फोन आम्हाला आले होते आमचे नवी मुंबई विभागातून, जे आमचे मित्र होते त्यांचे फोन आल्यात की ही स्पर्धा अतिशय चांगली आणि डिस्कॉल बी वाईट. यावेळेस मात्र पंचांचा इशारा होता. पहिला वाईटचा चेंडू बघतोय आपण. स्पर्धेची क्वालिटी दर्जा काय असतो ते त्यांना माहीत पडलंय. पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा. पुलंड डिलिव्हरी कर्पूस समाचार घेतलाय आणि यावेळेस चान्स नसणाऱ्या फिल्डर साठी आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. दुसरा चौकार. ऑल इंडियन्स त्या ठिकाणी आपण राहायचा निर्णय लगेचच कळवायचा आहे कारण चेंडू वेगाने गेला होता. यास निश्चितच चौकार आहे. तर दुसरा चौकार, पहिला चौकार फैजलच्या बॅट मधून बघतोय आपण. पहिला चौकार दाखवला होता, संदेश बाद झालाय, त्याच्यानंतर फैजल याच्या बॅट मधून चौकार आला. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू ऑफसाइडला. पुन्हा एकदा खराब चेंडू दर्शवलाय. बघा चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे बाहेर निघलाय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघला होता मात्र यष्टीरक्षक ज्याने चांगले यष्टीरक्षण केलंय, चेंडूला अडवलाय. हा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाहीये. दुधारी तलवार. लेग बायचा इशारा होतोय. नियम क्रमांक 26 नुसार लेग बायची 1 धाव मिळते. धावसंख्या आपण बघू शकता 14 धावा धावफलकावरती झाल्यात. 50 धावांचं लक्ष असताना मात्र AKPM संघ जो दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतो. यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज गणेश खेळपट्टीवरती. तर ज्यावेळेस डावखुरी आणि उजव्या हाताचे फलंदाज असतात त्यावेळेस मात्र वेळोवेळी क्षेत्ररक्षण चेंज केलं जात आहे. मात्र थोडा निश्चितच उशीर होतोय.
निश्चितच गोलंदाज यावेळेस जबरदस्त फटका साऱ्या रेषात केल्यात. लावण आणि लावरचे क्षेत्ररक्षक पुढे सरकलोय तोपर्यंत फक्त सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते चेंडूपर्यंत मात्र चेंडू पडल्यानंतर जागेवर थांबला. वेग कमी झाला चेंडूचा. फक्त सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत फक्त 15 धावा धावपळकावरती आहेत. P1 आणि P2 चे दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये जर बघितलं तर गणेश यांनी चांगलं नागेश यांनी चांगली गोलंदाजी फेकली आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. स्पिन गोलंदाज बघतोय आपण. हा चेंडू जबरदस्त फटका. चेंडू मात्र हवेतून संचार करतोय आणि चांगला झेल टिपतोय डीप मिड विकेटला. आणखीन एक धक्का AKPM संघाला. अभी तो पार्टी शुरू हुई है. आपण फक्त 15 धावा झाली आहे. 2 षटक संपल्यात. P1 आणि P2 चे षटक संपलं गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. तर तेवढंच चांगलं आयोजन बघतोय आपण. आमच्या प्रेक्षकांसाठी गॅलरीज उभ्या केल्यात. बघू शकता जे आपले मुंबईचे खेळाडू मात्र त्या खेळाडूंचं नाव देण्यात आलंय. पहिला आमच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर प्रथम रोहित शर्मा स्टँड आपल्याला आढळतोय. त्याच्यानंतर मात्र अजिंक्य राणे स्टँड ज्याच्यामध्ये पुस्तकी फटके राहुल द्रविडचा वारसा पुढे ठेवण्याचं काम मी निश्चितच म्हणेन अजिंक्य राणे याच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जगातील सर्वोत्तम खेळाडू ज्याच्या नावावरती बरेचसे विक्रम प्रस्थापित केले. गॉड ऑफ क्रिकेटचा देवता ज्याला म्हटलं जात आहे. मुंबईचा आणखीन एक खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर स्टँड. त्याच्यानंतर अजित आगरकर स्टँड आणि त्याच्यानंतर झहीर खान स्टँड. अशी 5 स्टँडची उभारणी केली आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांचं मनोरंजन होते. तिथे बसून आपण शांतपणाने सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. मात्र यश मी म्हणे निश्चितच VPL कमिटीचा ज्याने दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण केली आहे. यास निश्चितच तर आज बड्डे बॉल बघितला आपण सुनील केवण्याला. त्याच्यानंतर जगातील सर्वोत्तम फलंदाज ज्याची गणना केली जाते पुस्तकी फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा शैलीदार फलंदाज राहुल शरद द्रविड याचा आज निश्चितच वाढदिवस आहे. तर दुसरीकडे बघितलं तर आपण पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट जाऊ संध्याकाळी. तर वैभव गोलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. 16 धावा धावपळकावरती. बघा एकेका धावासाठी झगडावं लागले यावेळेस AKPM संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी बघतोय आपण या दुसऱ्या सत्रामध्ये. कारण फक्त 50 धावांचं लक्ष्य होतं. मात्र जेव्हा जेव्हा लो स्कोरचे सामने असतात तेव्हा सुद्धा मजा येतो सामन्यामध्ये. कारण काल सुद्धा एक सामना असाच झाला होता. फक्त 44 धावांची गरज असताना तो सामना जोडी रायडर्स आणि क्लीन बॉल देतोय. आणखीन एक धक्का. क्रिकेटचा नियम क्रमांक 30 नुसार हा फलंदाज बाद. Y una vez más se viene el pasito y la matica, DJ Tadeo. वैभव याने आणखीन एक धक्का दिला AKPM संघाला. अतिशय चांगले गोलंदाजी. बघा अद्याप जर विचार केला 2 चौकार बघितले होते
त्याच्यानंतर मात्र फक्त सिंगल आणि डबल या ठिकाणी काम चालवलं या संघाने, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी झाली या सत्रामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावपडकावरती लावली आहे. फक्त 16 धावा, 50 धावांची गरज असताना 16 धावा धावपडकावरती बघतोय आपण. हा चेंडू उचली घेणारा चेंडू, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाकडे. निश्चितच तर सामने जर टाय झाला तर सुपर ओव्हर वरती सामने केलेले जातात. कारण सुनील, जेव्हा जेव्हा आम्ही या प्रीमियर लीग बघतोय तेव्हा तेव्हा मात्र असेच निर्णय असतात प्रीमियर लीगचे, की जेव्हा जेव्हा सामना टाय होतो तेव्हा तेव्हा मात्र सुपर ओव्हरती गेलावला जात आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आम्ही पहिली स्पर्धा केली होती VPL ची. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर जर विचार केला तर KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग, आणि त्याच्यानंतर आम्ही केली होती एक स्पर्धा मुरबाड प्रीमियर लीगची, आणि त्याच्यानंतर रायगड मधली सर्वात मोठी स्पर्धा RKDK ही स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली होती. तेव्हा सुद्धा असेच निर्णय, सर्व ठिकाणी असेच निर्णय आढळतात आपल्याला. तर अत्यंत चांगली गोलंदाजी बघतो आपण या सत्रामध्ये. हा चेंडू यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूला डाव्या, या दिस कॉल बी वाईट. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून गेलाय. ऑफस्टिकवरती चेंडू ठेवलाय, मात्र 2 चेंडू बघा गोलंदाजाने ऑफस्टिकवरती ठेवलं होतं. त्याच्यानंतर मात्र तिसरा चेंडू सुद्धा ठेवलाय, मात्र पंचांच्या नजरेतून वाचला नाही. अतिशय तीक्ष्ण नजर या पंचांची या स्पर्धेवरती. आमचे फिरोज कानसर असतील, त्याच्यानंतर आमचे योगेश इंद्रेकर असतील. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. योगेश बघतात आमच्याकडे गती परिवर्तन, बघा चेंडूवरती किती क्लास चेंडू दाखवतोय. हा अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र गोलंदाज वैभव राऊत याची, कारण जेव्हा जेव्हा यावेळेस मात्र गरज होती AKPM संघाला धावांची, मात्र धावा येत नाहीये. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी. गोलंदाजी करतोय. हा पुलन डिलिव्हरी, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र सहजरित्या या 2 धावा एकवटल्या जातात. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 30 संपलाय. धावसंख्या धावपडकावरती फक्त 19 धावा, 50 धावांची गरज असताना 19 धावा धावपडकावरती. तर येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 31, म्हणजे 31 धावांची गरज. साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो. आमच्या प्रेक्षकांच्या, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय यावेळेस मात्र धावा येत नाहीयेत. तर काल सुद्धा आम्ही नाईट रजनीमध्ये बघितला होता जो सामना झाला होता. रायगडचा दिग्गज संघ प्रेमनाथ एलेवन मोरबी ओमकार पाटीलचा संघ, तर दुसरीकडे ठाकूरपाड्याचा संघ होता भेवंडी विभागाचा संघ. प्रेमनाथ एलेवन मोरबी संघाने 84 धावा कुठल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, मात्र टस्सन क्रिकेट बघितलं होतं 82 धावांचा 84 धावांचा पाठलाग केला होता. मात्र शेवटच्या 2-3 धावांनी सामना गमवावा लागला होता ठाकूरपाडा संघाला. अप्रतिम सामने मात्र आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती आपण सकाळच्या सत्रामध्ये मात्र सामना बघतोय. यावेळेस कमी धावसंख्या, पहिल्या सत्रामध्ये फक्त 50 धावा, मात्र त्या 50 धावा होत नाहीये. दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करायचा आहे धावांचा. हा चेंडू मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चौथ्यांदा झेल टिपलाय. 3 वेळेला झेल सुटला होता, मात्र चौथ्या वेळेला अचूक टिपलाय चेंडू. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आणखीन एक धक्का AKPM वॉरियर्स संघाला. बघा जेव्हा जेव्हा निश्चितच गरज भासली या धावसंख्येचा पाठलाग करताना, मोठे फटके मारताना, मात्र तेव्हा मोठे फटके
मारण्याचा प्रयत्न केलाय मात्र तिथे झेल टिपला डीप मिड विकेटला अतिशय सुरेख झेल आणि धावसंख्या अद्याप स्थिर 19 धावा धावफलकावरती मात्र मी म्हणे निश्चितच चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज फिरोज याला बघतोय आपण गोलंदाजीमध्ये हा चेंडू सुद्धा यावेळेस ऑन साइडला चेंडू फक्त सिंगल मिळेल सिंगल वरती काम चालवायला लागलंय आणि यावेळेस मात्र अचूक अशी थ्रो पैकी येतोय एकच धाव 20 धावा धावफलकावरती अद्याप 30 धावांची प्रतीक्षा असणार आहे येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 30 धावांची बघा 10 चेंडू 30 धावा प्रति चेंडूवरती मात्र जर विचार केला तर 3 धावांची गरज असणार आहे हा चेंडू यावेळेस बीट होतोय यष्टीरक्षक मात्र शतरक्षक दुसरा येतोय चेंडूवरती तोपर्यंत एकच धाव एकपटली आहे वाईट 1+1 2 धावा आल्यात अद्याप 28 धावांची प्रतीक्षा असणार आहे मात्र जी चौकार षटकारांची प्रतीक्षा केली होती आपण एकेपीएम संघाकडून तर ती अद्याप पूर्ण होत नाही फक्त 2 चौकार बघितले या सत्रामध्ये हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे खणखणीत चौकार शांतवा ऐसी बॉल है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसके पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे पवन आणि पवनला दुसरं नाव वारा आणि वारा किती वेगाने वाहतोय माहिती आहे मात्र पवन याच्या बॅटमधून पहिला संघर्षमय चौकार येतोय बऱ्याच वेळेनंतर आपण हा चौकार बघतोय डेव्हिड स्कॉटच्या रिझन मध्ये 24 धावांची गरज आहे अद्याप सामना जिंकण्यासाठी हा चेंडू यावेळेस मात्र ऐज लागल्या फलंदाज बाद आणखीन एक धक्का ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता तो फलंदाज लगेचच पुढच्या चेंडूवर बाद होतोय आणखीन एक धक्का पाचवा फलंदाज बाद झाला या संघाचा एकेपीएम संघाचा मात्र अद्याप 24 धावांची गरज असणार आहे उर्वरित चेंडूंचा जर विचार केला तर 8 चेंडू 24 धावा 8 चेंडू 24 धावांची गरज असताना 6व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवरती येतोय 7व्या क्रमांकाचा हा फुल लेन डिलिव्हरी सरळ रेषेत केल्यात लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला एकदा वेकवटल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट दिलं जात होतं मात्र तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने ही दुसरी धाव पूर्ण केली जात आहे गुड रनिंग आणि यावेळेस 2 धावा अंकित केल्या जातात अद्याप 22 धावाची गरज असणार आहे धावफलकावरती या एकेपीएम संघाला अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय आपण या भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाची ज्याने नाणेपैकी जिंकून प्रथम फलंदाजी केली आहे आणि गोलंदाजावरती विश्वास दर्शवला हा चेंडू लॉंग ऑफला बीट करतोय क्षेत्ररक्षक लवकर चेंडूवरती आलाय अतिशय चांगला सुरेख थ्रो पैकी तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र एक धाव आली आहे षटक समाप्त होत आहे 4 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या धावफलकावरती 29 धावा 50 धावांची गरज असताना मात्र विचार केला 50 धावांची गरज असताना 29 धावा धावफलकावरती लावल्यात तर येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 21 धावांची शेवटचं षटक स्लॉगरचं षटक गोलंदाज
चा वापर केलाय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र अगोदरच मागे गेला होता. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. त्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता मात्र समीकरण जर बघितलं तर 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. मात्र मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजाला. मैदानामध्ये सागर गोलंदाज सागर आलाय. गोलंदाजी मार्क होती. शेवटचे षटक फेकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेत केलात. लांबून आणि लांबवरचं क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू आणि मात्र VPL चौकार. गरज समीकरण मात्र सोपं झालं. या चेंडूवरती सामन्याचं भवितव्य असणार आहे. जर येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारला तर सामना पुन्हा एकदा चुरशीचा होईल. नो डाऊट्स. मात्र ज्या फलंदाजाने निश्चितच सागर टू सागर हा चेंडू मात्र ऑफस्टिक वरती ठेवला होता. पंचांचा बायचा इशारा येतोय. 1 धाव आली आहे. मात्र आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावा. मग निश्चितच हा चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला असता तर AKPM संघ निश्चितच या सामन्यावरती प्रभुत्व निर्माण करू शकला असता. मात्र नाही आहे. निर्णायक चेंडू फेकलाय. येणारे चेंडू 3 आणि गरज होती 14 धावांची. मात्र 14 धावा पुन्हा एकदा निर्णायक चेंडू मिळेल का? यावेळेस 3 चेंडू 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू मात्र बॉडीवर टच होतोय. 1 धाव घ्यायची होती मात्र ती उशिराने घेतली जाते. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय. मात्र धाव एकवटली जातोय आणि आता मात्र 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा होतील का? जरा हा कदाचित चेंडू जरा स्वर फेकला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण आहे. मात्र कॅप्टनने टिप्स दिल्यात की जरा 2 षटकार आले तर यावेळेस स्कोर लेवल होईल. सामना बरोबरी सुटेल. तर सामना बरोबरी सुटला तर सामना सुपर ओव्हर वरती खेळवला जाईल. हे निश्चितच पहिल्यापासून आम्ही सांगतोय. मात्र चेंडू फुल अँड डिलिव्हरी आणि हा चेंडू मात्र सीमा पलीकडे षटकार. चेंडू 7 धावांची गरज आहे. जर षटकार आला तर सामना टाय होईल आणि जर सामना टाय झाला तर सामना सुपर ओव्हर वरती खेळवला जाईल. तर बघा चेंडूवरती षटकार ठोकलाय. फलंदाज या ठिकाणी सागर तरे याने षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा सामन्याला उत्कंठ वाढली आहे. आमच्या प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र जी फलंदाजी पहिल्या दुसऱ्या षटकात करायची होती ती करू शकला नाहीये. तर पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. मात्र यावेळेस थोडासा विचार केला जातोय या संघाकडून AKPM संघाकडून की आपण काय चुका केल्यात. मात्र आता गरज आहे 1 चेंडू 7 धावा. जर षटकार मारला तर सामना टाय होईल आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. बघायला मिळेल का सुपर ओव्हर? मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना बघा जवळ सजवले. ज्या प्रकारे टेस्ट मॅच असते टेस्ट मॅचला आपण बघतोय जवळ क्षेत्ररक्षण. मात्र यावेळेस 1 चेंडू 7 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आपण क्षेत्ररक्षण लावताना जर जास्त वेळ घेतला तर फलंदाजाला सेट होण्यासाठी जास्त वेळ द्याल आपण आणि जर फलंदाज सेट झाला या ठिकाणी तर निश्चितच मोठा फटका मारेल. मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंज केलं जातोय. आदला बदली केलं जातंय या चेंडूवरती. तर 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. तर गोलंदाज सुद्धा सागर आणि फलंदाज सुद्धा सागर. हा चेंडू आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा पलीकडे षटकार. पानी 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 और दिन भी सानी 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 सानी. हॅलो 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 तुझे हॅलो. निश्चितच दोन्ही कर्णधार राहायचं आपण या ठिकाणी. निश्चित आमचे प्रमोद शेट खंडागळे साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे.
बघा खूप खुश आहेत ते या ठिकाणी दोन्ही कर्णधार कॅप्टन ऑफ टीम फक्त याचं आपण बाकी कोणी नकोय फक्त दोनच कर्णधार आमच्या या मंचासमोर येतील फक्त कर्णधार ओनली कॅप्टन प्लीज कमांड द स्टेज आणि त्याच्यानंतर एक पेन द्या ना आणि त्याच्यावरती आपण 3 बॅट्समनची नावं लिहायची आहेत आणि जो गोलंदाज वापराल त्या गोलंदाजाचं नाव पाहिजे निश्चितच बघा सामना सुपर ओव्हरवर खेळलाय तर कमिटी जास्त आपण जाऊ नका त्या ठिकाणी गोंधळ करू नका कारण वेळ खूप कमी आपल्याकडे त्यामुळे आपण सुपर ओव्हरचा सामना बघतोय या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पहिला सामना यामध्ये बघतोय आपण तर या स्पर्धेमध्ये आपण गेले 2 वर्ष गेल्या वर्षी सुद्धा गत वर्षी सुद्धा आपण बघितलं एकही सामना सुपर ओव्हरचा झाला नव्हता मात्र दुसऱ्या दिवसामध्ये आपण सामना बघतोय सुपर ओव्हरचा सामना अप्रतिम सामना तर चला फक्त 2 कर्णधार आमच्याकडे नाव द्या पटकन नाही पहिली बॅटिंग तेच करतील बॅटिंग आहे तेच निश्चितच ज्या फलंदाजाची फलंदाजी आहे तो फलंदाज पहिल्यांदा फलंदाजी करेल आणि आपण आमच्या फिरोज खान सर करून आपण सूचना लक्षात घ्या जर 2 फलंदाज बाद झाले तर आपली इनिंग संपली असं जाहीर होईल फक्त 6 चेंडू फेकायचे आहेत 6 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले तर आपला डाव संपला जाईल त्या ठिकाणी नाही निश्चितच नसतं आहे 1 षटकाचा सामना आणि निश्चितच बघू शकता आपण हा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चर्चेला